तर भावानं आज मी गाडीवर डायरेक्ट ब्लॉग चालू केला कारण आमच्या गावात मॅरेथॉन होती आणि आधी सोडली होती बारके पोरं 1-2 किलोमीटर असेल मला वाटते. मला काय एवढं माहित नव्हतं. मग माझी मित्री पळत होती बघा. एवढं ढोलं पोरगा असून पळत होतं. ही आमचा शिवराज आहे बघा. यो घुमरीकडे चालतं एकदम. भावानं तुम्ही याला मागल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. इस्लामपूरमध्ये एनसीसी कॅडेट आहे आणि ह्यो गडी मोबाईल हातात घेऊन पळत होता. ह्याच्या मोबाईलची टॉर्च लागली होती. मग याला भावानं म्हणलं मोबाईल इकडे दे आणि तू पळ म्हणलं. मग ह्यो भाऊ म्हणला तर जरा मला भाऊ पाणी पाहिजे. मग त्याला पाण्याची बाटली दिली बघा. ह्यो आपल्या प्रीतमचा भाव आहे बाळ. ह्यो पण कसा पळत होता बघा. ह्यो एक भाऊ चांगला पळत होता बघा. आणि ह्यो आमचा धनाजी आहे बघा मित्र आपला शेखरडीचा आहे. कसला पळतोय बघा डेंजर. लय खतरनाक पळतोय. धन्यानं मला अगोदर सांगितलं होतं भाऊ आपला व्हिडिओ काढायला लागतोय. ही जी पोरग पळाली भावानो ही वारणीवरच आहे बघा. आणि डाव्या साईडला 2 गाडी आहेत नाही ते आपले मित्रच आहेत. हे पण डाव्या साईडची 2 गाडी आपली मित्रच आहेत. सगळी मित्रच आहेत आपली भावानं. आपल्या गावलीच मॅरेथॉन आहे त्यामुळे आपली सगळी मित्रच आहेत. नंतर आता रेस चालू झाली ती मुलींची. या 2 मागं पोरी पळत होत्या त्या आपल्या अकॅडमीतल्या आहेत. संघर्ष करिअर अकॅडमी म्हणून. आणि पुढच्या पण आपल्या गावातलीच पोरी होत्या. मग ही आमची करून दिली आहे बघा. हिला घेऊन पळत चालतो आम्ही. हिनं रेस कंप्लीट केली. इथं आमच्या आता सभा बसली होती. कसं पळालो काय पळालो असं चाललं होतं बघा. मग घरात आलो संध्याकाळी बसलो होतो अभ्यास करत. तोवर लेक्चर चालू केलं मी म्हणून मांजर पण आमचं लेक्चर करत बसलो बघा. उद्यापासून तो पण शाळेत जाणार आहे.